आज आठवणी या भागात अष्टपैलू कलाकार श्री राजा गोसावी आणि श्री वान सरदेसाई यांच्या भेटीबद्दल जाणून घेऊ. रसिक हो नमस्कार, मी सौ स्नेहा परांजपे. आज आठवणी या भागात अष्टपैलू कलाकार श्री राजा गोसावी आणि श्री वान सरदेसाई यांच्या भेटीबद्दल जाणून घेऊ. विनोदाचा बादशाह राजाभाऊ गोसावी खानदेशच्या दौऱ्यावर आपले नवरा माझ्या मुठीत ग हे नाटक घेऊन 1976 साली आले होते. राजाभाऊंनी त्या दौऱ्यात नवरा माझ्या मुठीत ग या नाटकात श्री वान सरदेसाईंना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी. राजाभाऊंनी सरदेसाईंना विचारले, सरदेसाई, प्रयोगा अगोदर एखादी रंगीत तालीम घेण्याची गरज आहे का? सरदेसाई म्हणाले, राजाभाऊ, मी तुमच्या नाटकाचे 2 प्रयोग पाहिलेत. मला रंगीत तालिमीची गरज वाटत नाही. तुम्ही म्हणत असाल तर करूया. त्यावर राजाभाऊ म्हणाले, झालं तर डायरेक्ट प्रयोगाला उभे राहू. रंगीत तालीम न होता सरळ 3 प्रयोग झाले. या नाटकात वान सरदेसाईंनी डॉक्टरची भूमिका केली. 1976च्या फेब्रुवारी महिन्यात सिंदखेडा, नवापूर आणि नंदुरबार या 3 ठिकाणी झालेल्या त्या नाटकाच्या प्रयोगात वान सरदेसाईंनी श्री राजा गोसावी यांच्याबरोबर काम. शहाद्याला वान सरदेसाई नोकरीनिमित्ताने 16 वर्षे होते. शहाद्यात श्री वान सरदेसाई आणि सहकारी चालवीत असलेल्या नाट्यसंस्थेचे नाव रंगश्री. रंगश्री नाट्य संस्था 1970च्या दशकात तिकिटे लावून नाट्यप्रयोग करीत असे. नाटकांची जाहिरातपत्रे आणि फोटो नंतर कधीतरी पाहू. रसिक हो, वान सरदेसाईंनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेल्या नाटकांचे नावे अशी: एक संगमेश्वरी स्वप्न, तुका म्हणे त्यातला त्यात, तेथे पाहिजे जातीचे, अपराध मीच केला, तुझे आहे तुझ पाशी, वेगळं व्हायचंय मला, तेथे कर माझे जुळत. या सर्व नाटकात वान सरदेसाईंनी प्रमुख भूमिका साकारल्या आणि त्या नाटकात दिग्दर्शन सुद्धा. वान सरदेसाईंनी 4 नाटके लिहिली, त्यापैकी 3 रंगभूमीवर आली. वान सरदेसाई लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत त्यांची वंदावी पाऊले या नाटकास 1971 सालच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. राजाभाऊ शहाद्याला आल्यानंतर वान सरदेसाई आणि कलाकार चालवीत असलेल्या रंगश्री नाट्य संस्थेने श्री राजाभाऊंचा सत्कार केला. त्याचवेळी रंगश्री संस्थेनेही श्री वान सरदेसाई यांचा सत्कार राजाभाऊंच्या हस्ते केला. निरोप घेताना राजाभाऊंनी वान सरदेसाईंच्या हातात पैसे ठेवले आणि म्हणाले, ही भेट आहे, मानधन नव्हे, हे फक्त 50 रुपये आहेत. हे घ्या आणि यातील 1 रुपया तरी तुमच्या जवळ कायमचा ठेवा. यातील 1 रुपयांची नोट वान सरदेसाईंनी एखाद्या मालमत्तेसारखी अद्याप जपून ठेवली आहे. या व्हिडिओत ती नोट आपण पाहू शकतो. आठवण आवडली